आपल्यासोबत अशी एक ग्लॅमरस जोडी आहे, अमेय आहे, मिथिला आहे, की जो नात्यांचा मुरांबा ऑन स्क्रीन घेऊन येते. नात्यांचा गोडवा आहे, कसं नेमकं ट्युनिंग आहे, कारण बरेच दिवस आपण यांची चर्चा ऐकतो आहोत, प्रोमोज बघतो आहोत. खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये दोघांचंही. धन्यवाद. तुझं गाणं आम्ही खूप सध्या ऐकतो की मुरांब्याचं ते जे एक प्रत्येक आता कॉलेजमध्ये तरुण ताल धरतोय, तर त्यांनी सुरुवात करूया. कधी कधी ना जगण्याची छोटी होडी वाऱ्याने हलते थोडी, खरंय ना. कधी कधी ना आयुष्य घालते कोडी, आणखीच वाढते गोडी, खरंय ना. तुम्हीच सांगा असे होते ना, छोटीशी गोष्ट उतू जाते ना. कसंय की हसताना रुसताना नात मुरत, खरंय ना. मुरांबा मुरांबा आंबट गोड जरा, मुरांबा ताटामध्ये असलेला बरा, मुरांबा तिखटाच्या सोबतीला बरा, मुरांबा चाखायची घाई नको, मुरू दे तर खरा. आता प्रेक्षकांना चाखायची खूप घाई झालेली आहे, तर तुम्हाला एकत्र बघताना खूप छान वाटतंय सगळ्यांना. आंबट गोड नात्यांचा मुरांबा आहे, कशी मजा येते. प्रमोशनच्या वेळी वेगवेगळे तुम्ही अनुभवताय सगळीकडे, की कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि काय अनुभव मजा आहे. आत्ताच आमचा ट्रेलर खरं तर 2 दिवसापूर्वी रिलीज झाला आणि आजच आम्हाला कळलं की 10 लाख व्ह्यूज त्याच्यावर आलेत फेसबुकवर. म्हणजे इतका 10 दिवसांनी इतका ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मिळतो आहे आम्हाला. खूपच मजा वाटते त्याची. आणि माझा पहिला चित्रपट आहे, मी पहिल्यांदाच प्रमोशन्स वगैरे इतक्या जोमाने करते, त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि त्यामुळे मला खूपच मजा येते. आम्ही पुन्हा एकदा नवीन भूमिका, नवा रोल, आणि तुला बघायला अनेक जण उत्सुक असतात की सगळीकडे दिसतोस, पण फिल्मचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. काय नवीन आहे? नाही, सगळीकडे दिसतो हे खरं आहे. बाकी सगळ्या बाबतीत नाटक असेल, सिरियल असेल किंवा वेब शो असेल, या सगळ्या बाबतीत तसा बरा रिस्पॉन्स आहे. पण फिल्मच्या बाबतीतली एक्साइटमेंट खूपच वेगळी असते असं मला वाटतं. आणि एस्पेशली मुरांबासारखा सिनेमा आहे. जनरली असं होतं की प्रमोशन करणं हे खूप अवघड होत चाललं आहे दिवसेंदिवस, कारण इतके सगळे न्यूज चॅनल्स कवर करायचे असतात. त्या झी 24 तासवर तर भरपूर करावं लागतं प्रमोशन आणि खूप ठिकाणी इव्हेंट्सला जायचं असतं, त्यामुळे ते सगळं कारभार तर खूप हेक्टिक असतो. पण मला असं वाटतं की मुरांबासारखा जर सिनेमा असेल तर प्रमोशन करायलासुद्धा मजा येते, कारण आपल्या आत इतकं छान साचलेलं आहे त्या सिनेमाबद्दल. ते जिथे जाऊ तिथे भरभरून बोलावंसं वाटतं त्या सिनेमाबद्दल. लोकांना सांगावंसं वाटतं की आम्ही काय एक्सपिरियन्सेस आले आम्हाला, आम्ही फिल्म करताना कशी मजा केली आणि ही फिल्म आम्हाला काय देऊन गेली माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून. सो भरभरून बोलावंसं वाटतं. त्यामुळे मुरांबाचं प्रमोशन करताना खूप मजा येते मला. आम्ही याचाच विषय काढला म्हणून विचारतो की ऑन स्क्रीन जास्त छान ॲक्टिंग करतो किंवा शेजारी उभा आहे म्हणजे ॲक्टिंग अशी ओरिजिनल ऑफ स्क्रीन असताना जास्त छान ॲक्टिंग करतो की पडद्यावर जास्त छान? नाही, ॲक्टर म्हणजे ऑन स्क्रीनच ॲक्टिंग करतो. तो जेन्युइनली तसाच आहे, म्हणजे खूप जेन्युइन माणूस आहे आणि तो जेन्युइनलीच खोडकर आहे. मिथिलानी माझं वर्णन करायला एक छान शब्द शोधून काढलाय जो तिलाही खूप आवडलाय. तो शब्द तू सांगायला हवास. मी असं म्हणते की अमेय खूप मिश्किल आहे, कारण तो सदैव माझी मस्करी करत असतो, सदैव. आणि सेटवरही तो तसाच असायचा आणि आताही म्हणजे तो तसाच आहे. आणि कारण जेन्युइनली खोडकर आहे, त्यामुळे काही तो स्वभाव बदलायचा नाही. पण मी त्याची फेवरेट टार्गेट आहे आणि अजूनही आहे. का पण असं का वाटतं तुला? कारण मगाशीच पाहिलं ना तुम्हीच विचारलं ना काय आता बोलशील वगैरे, हे असं कॉन्स्टंटलीच सुरू असायचं आणि हे अजूनही असंच सुरू आहे.
खरं म्हणजे ही म्हणते त्याप्रमाणे नवीन थोडंसं दडपण असतं की अमेयची ही सिरियल गाजलेली आहे, अमेय या नाटकातनं दिसलेला आहे, अमेयला भेटेपर्यंत तो एक गैरसमज असेल असं म्हणूया. अमेयाला खरं तर मी म्हटलं तसं अमेयाला मी पहिल्यांदा रंगमंचावर पाहिलं, पण मी त्यानंतर आमची मैत्री झाली, त्यामुळे तो माझा चांगला मित्रही आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायचा आनंद तर होताच आणि मजा येईल हे माहितीही होतं, पण अभिनेता म्हणून थोडंसं नक्कीच दडपण होतं, कारण पहिल्यांदा एकत्र काम करत होतो आम्ही. अमेय दुसरीकडे मांजरेकर विशेषतः तुला अनेकदा आम्ही टॉन्ट मारताना बघितलेलं आहे आणि योगायोग असा आहे की एकाच महिन्यात एकाच वेळेला तुमच्या फिल्म येत आहेत, तर टशन सुरू आहे मांजरेकरांसोबत. नाही, मला असं वाटतं की टशन तर नाहीच आहे, कारण इव्हेंच्युअली मैत्रीचंच नातं आहे. इव्हन आमचे जे निर्माते आहेत नितीन वैद्य, ते आणि मांजरेकर सर हेही खूप चांगले मित्र आहेत आणि मला असं वाटतं इतक्या वर्षात दोघांनीही मराठी सिनेमाच्या प्रगतीसाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि मला कायम असं वाटतं ना की आपण असं म्हणतो मराठी भाषेवर आमचं प्रेम आहे, मराठी सिनेमावर आमचं प्रेम आहे, नाटकावर प्रेम आहे. तर आता ज्यांचं प्रेम आहे ना, त्यांना संधी मिळाली आहे त्यांचं प्रेम दाखवायची आणि 2 चांगले मराठी सिनेमे एका दिवशी रिलीज होत आहेत. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.